टीव्ही सत्यमेव व्रतम। जलेश्वर तलावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारावा, छावा दल। हिंगोली येथील जलेश्वर तलावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 100 फुटी पूर्णाकृती उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, यासाठी याबद्दल संघटना आक्रमक झाली आहे। हिंगोली येथे जलेश्वर मंदिर या तलावाचं शासनाकडून सुशोभीकरण केलं जातं। या जलेश्वर तलावाच्या मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 100 फुटी पूर्णाकृती उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, ही जनसामान्यांची इच्छा आहे। यासाठी आज छावा दलाच्या वतीनं विनायकराव भिसे पाटील, छावा दल संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य व समवेत पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडे निवेदन दिले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या एक कुशल प्रशासक, न्यायप्रिय शासक आणि अनेक मंदिरांच्या निर्मात्या व जीर्णोद्धारकर्त्या आहेत। तसेच त्यांनी प्रत्येक समाजासाठी निर्भीडपणे क्रांतिकारक कार्य केलंय। शासनाने त्वरित जनसामान्यांच्या भावनेचा आदर करून या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी छावा दल संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी उपस्थित विनायकराव भिसे पाटील, छावा दल संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, ॲडव्होकेट आरती शिंदे, छावा जिल्हाध्यक्ष राजू पाटील, विजय शिंदे, राजे, छावा दल शहर प्रमुख पप्पू देवकते, सुधीर सोडगीर, शुभम बहिरे, विष्णू मुळे, शिवाजी पातळी, रवी पोळे, विश्वास बिरगड, ओमकार गलांडे, बजरंग कदम इत्यादी व अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। आज छावा दलाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे, हिंगोली शहराच्या मधोमध विकसित होत असलेले जलेश्वर तलाव, या तलावाच्या जलाशयामध्ये ज्या मायमाऊलींनी पूर्ण हिंदुस्थानभर धर्मासाठी, समाजासाठी काम केलं, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा त्या जलाशयाच्या मधोमध 100 फुटी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी आम्ही आज निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। आणि निश्चितच शासन याची दखल घेऊन या जलेश्वर तलावामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवेल अशी आशा आहे। आणि जर हा पुतळा बसवण्यास आनाकानी केल्यास छावा दलाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन छेडण्यात येणार आहे, कारण त्या मायामाऊलीचं देशासाठी, धर्मासाठी तेवढं मोठं काम आहे, त्यामुळे ही आम्ही मागणी करीत आहोत।